राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना टाळी दिली आहे। यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली। याबाबत राजकीय क्षेत्रातही प्रतिक्रिया उमटल्या। पाहूयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत। किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येणार का याबाबत चर्चा सुरू झाली। यावर राजकीय प्रतिक्रिया येणंही ओघानेच आलंय। ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत सकारात्मक भूमिकेने पाहतो अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे। ही मुंबई हा महाराष्ट्र, या महाराष्ट्रात आणि मुंबईतला मराठी माणूस, त्याचा मराठी व्यवसाय, मराठी व्यवहार याच्यावरती जर कोणी घाव घालत असेल तर एकत्र यावंच लागेल। पण आम्ही वाट पाहू, यापेक्षा अधिक चांगलं घडण्याची वाट पाहू। जर राज ठाकरे यांच्याकडून एक चांगली भूमिका समोर आली असेल तर त्या भूमिकेला नाकारण्याचा करंटेपणा आमच्याकडून होणार नाही। हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर आनंदच होईल अशी प्रतिक्रिया मनसेच्या नेत्यांनी दिली। मात्र याच वेळी एकत्र येण्याबाबत गेल्यावेळी घडलेल्या घडामोडींच्या आठवणींना उजाळा दिला। तसंच ठाकरेंच्या शिवसेनेवर अनेक सवालांच्या फैरीही डागल्यात। जेव्हा आपण दूध पितो आणि जीभ पोळते तेव्हा आपण ताकपण फुंकून पितो, बरोबर आहे ना? ही आपली म्हण आहे। त्यामुळे आमची जीभ एवढी वाजलेली आहे यांच्याबरोबर 14 मध्ये 17 मध्ये लोकांची भासताना आम्ही बघितली आहे। तर तुमच्यावर विश्वास ठेवायचा तर तो कुठल्या मुद्द्यावर ठेवायचा, अशी कुठली परिस्थिती निर्माण झाली आहे की तुमच्यावर विश्वास ठेवता येण्याजोगा आहे, हा महत्वाचा प्रश्न आहे। मराठी माणसावर प्रेम करणारे सगळे एकत्र येणं खूप गरजेचं आहे आणि आम्ही पुन्हा एकदा सन्माननीय राजसाहेबांनी ते म्हटलंय की जर त्यांची इच्छा असेल तर नक्कीच आमचंही एक पाऊल पुढे येईल। हे उद्धव साहेबांवर आहे। उद्धव साहेबांची इच्छा असेल तर नक्कीच यात काहीतरी बदल झालेला तुम्हाला दिसेल। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती। त्यावेळी मनसे आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती होणार अशी चर्चा होती। या घडामोडी घडत असतानाच राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या टाळीबाबत शिवसेना नेत्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे। राजसाहेबांवर जबाबदारी दिली तर मी घर सोडून जाईल अशा प्रकारची उद्धव साहेबांनी धमकी दिली होती। आता उद्धव साहेब काय करणार? त्यांच्याबरोबर युती केली की, हा मोठा प्रश्न या ठिकाणी उभा राहतोय। उद्धव ठाकरे साहेब कधीच राजसाहेबांना ऍक्सेप्ट करणार नाही। हे कधी घडेल की जेव्हा ही एकदा घडू तर द्या, एकदा बसू तर द्या। हे बसतील केव्हा याच्यासाठी सुद्धा जो काही मुहूर्त लागेल ना, मला वाटतं याची शक्यता कितपत आहे। नसता विनायकराव चालले कुणाशी तरी बोलायला, अशा निधी होणार नाही। नसता त्याचा सकाळचा आमचा भोंगा काहीतरी आता उद्या बघा त्याच्यावर आता वेगळं स्टेटमेंट तो देईल, ज्याच्यामुळे राजसाहेबाचं आणि उद्धव साहेबाचं जमणार। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही एकत्र येत असतील तर त्यावर आक्षेप घेण्यासारखं कारण नाही अशी प्रतिक्रिया भाजप नेत्यांनी दिली। मात्र जनतेनं नाकारल्यानं हे एकत्र येत असल्याची प्रतिक्रिया भाजप नेत्यांनी दिली आहे। त्यांच्या पक्षाची भूमिका व्यक्त करणे, मांडणे, त्यांना युती कुणाशी करायची आहे कुणाशी नाही हे सर्व अधिकार त्या पक्षाच्या प्रमुखाला असतात। त्यामुळे राजसाहेबांना जर असं वाटतं की त्यांनी उद्धव साहेबांची युती केली पाहिजे, यामध्ये भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी त्यांच्या युतीच्या मध्ये येण्याचं काही कारण नाही। देशामध्ये लोकशाही आहे। कोणी कुठलाही पक्ष कोणाबरोबर आघाडी करू शकतो, त्याच्यावर कोणाला आक्षेप घ्यायचं कारण नाही। भारतीय जनता पार्टीचा आक्षेप असायचं कारण नाही। पण महाराष्ट्राच्या हिताकरता आम्ही एक यायला तयार आहोत हे म्हणणं मात्र पूर्णतः राजकीय आहे। आता जनतेने यांना नाकारल्यामुळे उद्धव ठाकरेंना हे विचार सुचतायत, एवढंच मी सांगेन। एकेकाळी शिवसेनेत असलेले आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या छगन भुजबळांनी यावर प्रतिक्रिया देत दोघांचं एकत्र येणं त्या दोघांवर अवलंबून आहे असं मत व्यक्त केलं। राजकारणात कधी काय होईल जी तुम्ही आम्ही कल्पना करू शकत नाही, अशा सुद्धा गोष्टी काही
मागच्या काही वर्षांमध्ये झालेलं आपण पाहिलेलं आहे. सरकार बनली, सरकार पडली, नवीन सरकार आली, तर काही होऊ शकतं. परंतु एवढ्या घाईघाईत काही होईल असं मला काही वाटत नाही. तर झालं तर उत्तम आहे. म्हणजे एक जुना शिवसैनिक म्हणून माझ्या तर शुभेच्छा आहेत. हे दोघे जर एकत्र आले तर निश्चितपणे जे आहे फार मोठी ताकद महाराष्ट्रामध्ये ठाकरेंची पुन्हा तयार होईल. राज ठाकरे यांनी दिलेली टाळी आणि त्याला उद्धव ठाकरेंनी दिलेला प्रतिसाद यामुळं खरंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का याची चर्चा आत्तापासूनच रंगू लागली. मात्र या घडामोडींमुळं राज्याचं राजकारण मात्र ढवळून निघालंय इतकं नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.